बुधवारी सकाळी भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या 3 पाकिस्तानी लढाऊ विमानांना भारताने पळून जाण्यास भाग पाडले. त्यातील एक लढाऊ विमान पाकिस्तानी हद्दीत पडल्याची माहिती मिळाली आहे. ही कारवाई करत असताना भारताचे एक MiG-21 विमान चुकून पाकिस्तानी हद्दीत भरकटलं आणि बेपत्ता झालं. यावेळी भारताचा एक वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा दावा तेथील मीडियाने केला होता. सोबत भारतीय वैमानिकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे आता हा वैमानिक पुन्हा भारतात परत येईल का, असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिनिव्हा कराराचा मुद्दा पुन्हा उपस्थित होतो आहे. म्हणून पाहूयात काय आहे जिनिव्हा करार. युद्धकैदी म्हणून आरोपीला कशी वागणूक द्यावी यासाठी आंतरराष्ट्रीय काही नियम ठरले आहेत. युद्धादरम्यान पकडल्या जाणारा सैनिक, अधिकारी, नागरिक यांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करणं हा या कराराचा मुख्य उद्देश. 1929 साली रेड क्रॉस संस्थेच्या पुढाकारात अस्तित्वात आलेल्या करारात अनेक बदल होत गेले. दुसऱ्या महायुद्धानंतर सैनिकांच्या छळाचा मुद्दा समोर आल्यावर 1949 साली त्यात आणखीन बदल केले गेले. यावेळी तब्बल 194 देशांनी या आंतरराष्ट्रीय कराराला मान्यता दिली. यानुसार युद्धकैद्यांना कारावासात न ठेवता युद्धात सहभागी होऊ नये म्हणून फक्त नजरकैद ठेवता येतं. जिनिव्हा कराराची ठळक वैशिष्ट्ये. युद्धकैदी पकडतात क्षणी हा करार लागू होतो. युद्धकैद्याला त्याचा जन्म, जात, धर्माबद्दल विचारता येत नाही. अशा युद्धकैद्यांना फक्त त्यांचं नाव, नंबर, पद आणि युनिटबद्दल विचारता येतं. युद्धकैद्यांचा वापर जनतेच्या मनात रोष निर्माण करता येत नाही. युद्धकैद्यांसोबत अमानवी व्यवहार, छळ करण्यावर बंदी आहे. त्यांना भीती दाखवणे, धमकी देणे, त्याचा जीव धोक्यात येईल असे वर्तन करण्यावर बंदी असते. युद्धकैद्यांचा अपमान होईल असं वर्तन करता येत नाही. पकडलेल्या कैद्यांना वेळेच्या वेळी खाण्यापिण्याची तसेच इतर मूलभूत सुविधा देणे बंधनकारक असतं. जखमी सैनिकावर योग्य उपचार करावे लागतात. युद्धकैद्यांवर वॉर क्राईमचा खटला दाखल करता येतो. अशा युद्धबंदींना कायदेशीर मदत देणं बंधनकारक असतं. युद्ध संपल्यावर युद्धकैद्यांना संबंधित देशाला तात्काळ सुपूर्द करणं बंधनकारक असतं. पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय वैमानिक परत येईल का? पाकिस्तानकडून प्रसिद्ध केला गेलेला व्हिडिओ पाहता पाकिस्तानने या कराराचा विचार न करता भारतीय वैमानिकाला मारहाण केली होती. मात्र या कराराची आठवण होताच त्यांनी हा व्हिडिओ काढून टाकत त्या जागी या वैमानिकाचा चहा पीत गप्पा मारतानाचा दुसरा व्हिडिओ प्रसिद्ध केला गेला आहे. याचा अर्थ पाकिस्तानला भारताशी सध्या अधिक वाकड्यात शिरायचं नाही. कारण युद्ध नको, शांती हवी असं पाकच्या पंतप्रधानांनी याआधीच भारताला सांगितलं आहे. किंवा हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्यावर पाकिस्तानवर मोठी टीका होऊ शकते, हे लक्षात आल्यावर पाकिस्तानने दुसरा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. म्हणजेच भारत या वैमानिकाच्या परत येण्याच्या आशा नक्कीच जिवंत ठेवू शकतो. आता पाकिस्तानच्या या वर्तणुकीवर भारत काय भूमिका घेतो हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा. पाहत रहा प्राईम न्यूज मराठी.